सर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ज्या ठिकाणी आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिक पायबा प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी प्रदीप भोईर आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जिथे आपण पाहतोय सचिन 11 प्रीमियर लीग पर्व 3, ज्याचा आहे आम्हाला सर्वांना गर्व, अशी स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय. जिथे सनराइज हैदराबाद आणि जिथे राजस्थान रॉयल यांच्या दरम्यान ही मॅच पाहायला मिळतोय. 12 धावा आपल्याला ते पाहायला मिळत आहेत. लगातार बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर तिसरा देखील षटकारांची आतिषबाजी, हॅट्रिक पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार आलाय. 18 धावा धापळकावरती. काय खेळ चाललाय बाबा, आज मात्र तुझीच हवा. ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने विक्रमादित्य खेळी केली होती, त्याच पद्धतीने इथे पाहिलं तर विकी देखील त्याच पद्धतीने व्ही पॉल विकी, व्ही पॉल विक्रम असा मात्र इथे खेळ पाहायला मिळतोय. इथे मात्र शेवट हा चेंडू जर पाहिला तर अगदी थोडा खाली राहिलाय. बॅटच्या रडारमध्ये चेंडू व्यवस्थित आला नाही. तिथे मात्र आपण पाहिलं तर 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते. 5 चेंडूमध्ये 19 धावा धापळमध्ये पाहायला मिळत आहेत. जिथे आपण विकी आणि संकेत शिवगण यांना फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. गोलंदाज शुभम गौरव पुण्याजवळच्या ट्रॅकवर सज्ज राहिलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक बराचसा दूर राहिलाय. जवळजवळ 20 ते 15 पावलांचं रणअप अंतर कापायचं होतं आणि चेंडू मात्र हवेमध्ये असताना मात्र त्या चेंडूपर्यंत पोहोचला नाही. निर्धास्तरी चेंडू पडला. तद्वर मात्र तिथे धावा घेतल्या गेल्यात. 20 धावा धापळमध्ये पाहायला मिळत आहेत. 20 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत आपल्याला. खऱ्या अर्थाने एक चांगली स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय. एक जबरदस्त क्षणचित्र या ठिकाणी टिपले जात आहेत. एक चांगली व्हॉइस क्लिअरिटी असेल, मग चांगली या ठिकाणी या खेळाडूंचं छायाचित्रण केलं जातं युट्यूबच्या माध्यमातून. पुढचा बॉल, पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन रॉयचा फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू अडवणार. तद्वर मात्र आपण पाहिली तर सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धाव, 21 धावसंख्या ही धावपळकावरती पाहायला मिळतोय. जिथे आपण पाहिलं ना की पहिला षटक संपला, दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण जर पाहिलं तर सुमित तटकरे हा गोलंदाज मैदानामध्ये. सुमित तटकरे आज खऱ्या अर्थाने पाहिलं ना अष्टपैलू कामगिरी, मग ऑलराऊंडरची भूमिका बजावत असताना या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईटम राऊंड गोलंदाजी करत असताना या ठिकाणी पहा चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. शॉट पाहिलं क्षेत्रामध्ये. जिथे आपण एसटीच्या पाठीमागे या स्पर्धेचे मुख्य आयोजक होते आपण पाहिले तर पृथ्वीराज सर त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून, चांगलं आज खेळ, सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल इथे फेकण्यासाठी सज्ज राहिलाय गोलंदाज सुमित तटकरे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. जिथे सिली मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डीके आहे. आज डीकेला इथे खऱ्या अर्थाने फलंदाजीमध्ये चमकावं लागेल. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षणाची बाजू पाहिली तर डीकेचे चांगले राहिले. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज राहिलाय. ओ चांगला या ठिकाणी चेंडू तेवढा चांगला कलात्मक फटका खेळला गेला. जिथे क्षेत्ररक्षक आहे एका हाताने चेंडू अडवलं. फेकी देखील तेवढी चांगली केली, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. अप्रतिम या ठिकाणी फटकेबाजी. तेवढंच फटके देखील येत आहेत आणि तेवढे सिंगल डबलवर देखील लक्ष केंद्रित केलंय. हे महत्वाचं आहे. तुम्ही नक्की चौकार षटकार खेळू शकताय, खेळताय देखील, परंतु सिंगल डबल देखील खेळणं हे आपल्या संघासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्याच पद्धतीने विकी आणि संकेत खेळ करतोय आपल्या संघासाठी. 25 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप पाहायला मिळाली. पहा अगदीच घुसून खेळण्याचा प्रयत्न, नटराज टाईप फटका खेळला गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आपण पाहिलं जिथे फटका खेळला गेला आणि धावा मात्र मिळाला गेला. तिथे खऱ्या अर्थाने 8 चेंडूचा आतापर्यंत सामना विकीने केलाय. 23 धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या खऱ्या अर्थाने विक्रमादित्य आज खेळ केला, ज्याने खऱ्या अर्थाने या स्पर्धेतील सचिन 11 प्रीमियर लीग 3 सीझन मध्ये पहिला हाफशतक आपल्या नावावरती केलंय आणि तोच विकी देखील त्याच वाटचालीकडे आपल्याला जात असताना पाहायला मिळतोय. ओहो, लॉफ्टेड फटका खेळला गेलाय. नजाकत, सौंदर्य सर्व काही या फटक्यामध्ये पाहायला मिळालाय. फटका मात्र आपण पाहिला 440चा झटका देणारा 6 धावांचा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय.
धावा पाहायला मिळाल्या, त्यामध्ये 33 धावा, 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. जबरदस्त इनिंग साकारत असताना विकी आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू 29 धाव्यांची बहरदार नाबाद खेळी आतापर्यंत खेळ करतोय. जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते सनराईज हैदराबाद आणि त्याच्या विरोधामध्ये पाहिलं तर जिथे रॉयल्स राजस्थान संघ, दोन्ही संघाने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर IPLच्या चषक ज्यांनी आपल्या नावावरती केले त्याच पद्धतीने आज जर पाहिलं या टेनिसच्या कुरुक्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर सचिन एलियर प्रीमियर लीगचं आयोजन केलं गेलं आहे. हे आपले महाराष्ट्रातील सर्व सहकारी आज कामानिमित्त आपण पाहिलं तर चेन्नई या शहरामध्ये आपण पाहिलं तर आपलं पोट भरण्यासाठी, नोकरीधंदा करण्यासाठी इथे आलेत आणि खऱ्या अर्थाने त्याच्याच माध्यमातून सर्वजण एकत्र येऊन या स्पर्धेचं ज्यांच्या माध्यमातून आयोजन केलं गेलं आहे. मग सर्व आपले मराठी बांधव एकत्र येऊन या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. खऱ्या अर्थाने ऑफिशियल पंच आहेत, मग ऑफिशियल त्या ठिकाणी समालोचक देखील मागवले गेले रायगडमधून. मग मी स्वतः प्रदीप भोईर असेल, त्यानंतर हरिभक्त पारायण श्रीवर्धन रायगडमधील आपण पाहिलं तर हरेश दिगीकर सर त्या ठिकाणी आहेत. हो, चांगला फटका खेळला होता काऊकोणा क्षेत्रामध्ये, मात्र चेंडू आपण जर पाहिलं तिथे 6 धाव्यांसाठी षटकार. प्रत्येक चेंडूवरती चौकार आणि षटकारांची उमर लगावली जाते. असं म्हणू शकतो आपण की खऱ्या अर्थाने चेन्नईचा प्रसिद्ध इडली सांबार आणि इथे होते षटकारांची चौकारांची बरसात पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल, उलरलेचा चेंडू, हो प्युअर क्रिकेटिंग शॉट खेळला गेलाय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, 21 धाव मिळते. सुंदर असा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. काही पार्टनरशिप आता मात्र जोडी जमली गेली. खऱ्या अर्थाने पहा जिथे विकी आणि संकेत, ज्या पद्धतीने विकी चार्ज झालाय ना त्याच पद्धतीने संकेत देखील आता चार्ज व्हायला लागलाय, कारण 5 मध्ये 10 धाव संख्येवरती खेळतोय संकेत. उलटॉस मध्ये चेंडू होता, खऱ्या अर्थाने बॅटचे एज जर लागले, मात्र जिथे गल्ली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे सिंगल धाव घेतली जाते, सिंगलच्या व्यतिरिक्त धाव मात्र मिळणार नाही. इथे मात्र चांगला खेळ करत असताना जसं जसं मॅच शेवटच्या टप्प्याकडे चाललंय ना तसं मात्र या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने चुरस आणि रंगत आपल्याला पाहायला मिळतोय. सन्मानपूर्वक खेळलेला हा फटका या ठिकाणी पहा सिली पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये या ठिकाणी खेळला गेलाय. सिंगल धाव, 42वा धाव पाळकते, तिसरं षटक मार्गस्थ आहे. मग तिथे आपण गोलंदाज जर पाहिला तर खऱ्या अर्थाने करण मोहिते आलाय. करणवरती काय हल्ले चढले, चेंडू इथे फटका बसलाय, परंतु गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याला चकवा देखील मिळालाय. सिंगल तर धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावाला रिस्क घेतली, रिस्क तो लिया आहे, फिक्स बी किया. इथे 2 धावा मात्र फिक्स केल्या गेल्यात. धावसंख्येला आकार मिळत असताना आपण पाहिलं जिथे चांगली धावगती इथे पाहायला मिळतोय. 44 धावसंख्येवरती आतापर्यंत संघ पोहोचलाय. खऱ्या अर्थाने पाहिलं तर मग अगदीच 90 देखील पार होताना आपल्याला पाहायला मिळाली. 91 धावांचा लक्ष्य देखील पाहायला मिळालंय. ओ आज मात्र इथे विकी रंगात आलाय, ढंगात आलाय, रंगात आलाय. काय खेळ करतोय पहा. पॉइंट डीप क्षेत्रामध्ये फटका खेळला गेलाय. जिथे आपण पाहिलं तर या चेंडूवरती धावा मिळाल्या गेल्या. 2-3 षटकांचा खेळ मात्र संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावा धावपळ पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू 34 धावसंख्येवरती विकी खेळतोय. मग खऱ्या अर्थाने व्ही फॉर विक्रम, ज्याने 50 धावा वैयक्तिक लगावल्या गेल्या, मग व्ही फॉर विकी देखील थांबणार नाही. विकी देखील त्याच्याच पावलावरती पाऊल देऊन खेळ करतोय. 12 चेंडू 34 धावसंख्येवरती आतापर्यंत योगदान राहिलंय. जी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सनराईज हैदराबाद त्यांच्या विरोधामध्ये क्षेत्ररक्षण करणारा संघ, जिथे आपल्याला पाहायला मिळते रॉयल्स राजस्थान हा संघ. 46 धावा धावपळकावरती राहिल्यात. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं रायगड जिल्ह्यामध्ये जिथे आज रायगड प्रीमियर लीगचा अंतिम दिवस आहे, तिथे देखील आज फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तोच खऱ्या अर्थाने आपण पाहिला जोश आज देखील माझ्या मराठी बांधवांचा चेन्नईच्या कर्मभूमीमध्ये पाहायला मिळत आहे. जिथे आपण अनुभवतोय पाहतोय सचिन 11 प्रीमियर लीग सीझन 3 गोलंदाज पृथ्वीराज. चांगला बॉल राहिलाय, अगदीच शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये खेळला होता. सिंगल धाव मिळाली. जिथे
सिंगल धाव घेत असताना आता मात्र पृथ्वीराज यांना आपल्या नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. मागच्या 2 मॅचमध्ये चांगल्या दर्जाचा खेळ राहिला, मग गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल किंवा फलंदाजी असेल, अगदीच अष्टपैलू खेळ त्यांचा आज पाहायला मिळालाय. फ्रायटेड बॉल, चेंडूला फ्राईट दिली, आपल्या जाळ्यामध्ये अडकवला गेलाय, चकवलाय, गंडवलंय, फसवलंय आणि विकीला मात्र फसवलंय. इथे मात्र विकीच्या फलंदाजाला नजर लागली की काय, कारण काय खेळ चालला होता भावा. आज तुझी आणि हवाच चालू होती. 12 चेंडू 34 धावांचं योगदान राहिलंय. इनाईट क्रमांक 3 साठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, जिथे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकी शंकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पृथ्वीराज नावाप्रमाणे सम्राट सरळ सेनापती संघाचे मोरख्या, काय गोलंदाजी चालले पहा. जबरदस्त या ठिकाणी गुगली तो चलने लगी है. पृथ्वीराजचा या ठिकाणी राज्य होत असताना बॅक टू बॅक दुसरा विकेट. फलंदाज मात्र इथे धक्क्यावरती धक्के मिळाले गेले 2. जसा विकी बाद झाला तसाच आपण पाहिला बॅटर्स मात्र बाद झालाय. शंकर पुढचा बॅटर ऋत्विक. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. फिरकी गोलंदाज, फिरकी चालत होती, गिरकी घ्यायला लावतेस बॅटर्सला. तो वाईट चेंडूवाला रितेश हा बॅटर पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 4थ्या क्रमांकासाठी. ओ आणखीन एक फलंदाज, काय सेलिब्रेशन पहा, जबरदस्त. नावाप्रमाणे या ठिकाणी खऱ्या अर्थाने गोलंदाजी आजचा खेळ नावावरती केलाय मी तर म्हणेल पृथ्वीराज सरांनी. सर एकदा बॉल आम्हाला दाखवा. आहा क्या बात आहे. आयोजन कसं करायचं, नियोजन कसं करायचं, काय शिस्त डिसिप्लिन या खऱ्या अर्थाने पृथ्वीराज सरांच्या मधून पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने आम्हाला 5 वाजता तिथे घ्यायला आले. म्हणजे एवढा क्रिकेटवरती असलेला प्रेम, आज आपला सर्व कामधंदा व्यवसाय बाजूला ठेवून ज्या स्पर्धेचं, ज्या लीगचं आपण आयोजन केलंय त्याला समर्पित करत असताना सर्व आजचा दिवस या खेळासाठी दिलाय. जेव्हा तुम्ही मैदानामध्ये घाम घालताना त्या घामाचं, मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळत असतं. वाईट चेंडू अवांतर, वाईट चेंडू आले, परंतु वाईट मधून देखील चांगलं पाहायला मिळतोय खऱ्या अर्थाने पृथ्वीराज सरांच्या माध्यमातून. अगदीच वेट अँड वॉच ची भूमिका केली. आंखों आंखों में इशारा हो गया और ये 2 रन चुरा लिया. आणि इथे पहा न कळत घडतंय सारं चांगलं सर्व, परंतु इथे थोडस अवघड घडलं. अगदीच पाहिला तिथे चेंडू चांगला खेळला होता बॅटर्सनं, चेंडू अडवला देखील, फेकी केली तद्वार मात्र बॅकअप त्याला चांगलं नाही मिळालं. मग तिथे धावा मात्र आपल्याला पाहायला मिळाल्यात. मग 46 धावसंख्येवरती आतापर्यंत संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच सनराइज हैदराबाद संघ. पृथ्वीराज यांचा पुढचा बॉल कमी गतीचा, अगदी चांगला हातभर चेंडू वळवण्याची किमया त्यांच्याकडे आहे पृथ्वीराज यांच्याकडे. लेग ब्रेक चेंडू या ठिकाणी स्वरूपाचा पाहायला मिळालाय. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येवरती जर आपण लक्ष टाकलं, जिथे चार षटक संपलेत.
पाचव्या षटकाला इथे सुरुवात झाली. क्षेत्ररक्षक आहे वाईडिश लॉंग ऑफ मध्ये पकडलाय झेल आणि फलंदाज ठरलाय आता मात्र इथे हे फेल. चांगलं घडत असताना मध्ये एखाद्या दुधामध्ये माशी पडावी ना असं मात्र इथे घडलं गेलं आणि धक्का क्रमांक पाहिलं तर तिथे मिळाला गेलाय चौथा. 53 धावसंख्येवरती आपण पाहिलं पाचव्या षटकाला सुरुवात होत असताना धक्का मात्र दिलाय गोलंदाजानं. जिथे चांगली गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. जर्सी नंबर 99 राम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिल्या मॅच मध्ये चांगली प्रभावी गोलंदाजी केली होती या खेळाडूने बॅटर्सनं. तो राम मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संकेत मात्र त्या ठिकाणी बाद झालाय. पुढचा बॉल लॉफ्टेड फटका खेळला गेलाय. क्रॅकिंग या ठिकाणी पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फटका खेळलाय. अगदी जमिनीला करंगळत चेंडू सीमारेषेच्या नजदीक जात असताना मात्र तिथे चेंडूला अडवलं गेलंय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 55 धावा धावपळकावते राम आणि या साथीला हर्षद पेंढारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 55 धावा धावपळकावती. 5वा षटक इथे मार्गस्थ आहे. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे आपण सनराइज हैदराबाद आणि राजस्थान रॉयल हा संघ खेळताना पाहतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. जिथे डीके आहेत सिंगल धाव. डीकेचा क्षेत्ररक्षण प्रभावी राहिलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण जे त्याच्या नावावरती 7 बारा काढलाय. मिड विकेट क्षेत्र आणि मिड ऑनचं क्षेत्र त्याच्या नावावरती राहिलाय. आज जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. गोलंदाज जिथे आपण पाहिलं तर करण मोहिते हा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण मला अगदीच पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जिथे शॉर्ट कव्हर पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न राहिला होता. इथे कॉट द बिहान अगदीच बॅटचा एज लागलाय. क्षेत्ररक्षकाने पकडलेल्या झेल संपला. इथे फलंदाज हर्षदचा खेळ. धक्का क्रमांक या ठिकाणी मात्र मिळाला गेला. आणखीन एक 55 या धावसंख्येवरती. ज्यांना कोणाला जेवण करायचं असेल इथे भोजन तयार झालेलं आहे. जेवणाची व्यवस्था केलेली आहे. ज्यांना कोणाला जेवण करायचं असेल त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतोय की जेवण तयार झालंय. ज्यांना कोणाला जेवण करायचं असेल भोजन करायचं तर आपण जेवण करून घ्यायचं आहे. आणि शक्यतो या अन्नाची नासाडी करू नका. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. ओ फ्लायटेड चेंडू होता. अगदीच भुसकाळात ठेवलंय बॅटर्सला. डॉट चेंडूची सांगता राहिले. जिथे आपण पाहिलं ना की धावसंख्या थांबल्या गेल्यात. 55 वरती या ठिकाणी आपण पाहिलंय धावसंख्या अस्थिर पाहायला मिळत आहे. 56 धावा. 5 बॅटर्स मात्र बाद झालेत. कोलवा टप्प्याचा चेंडू राहिलाय. ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. जिथे अगदी चपळाईने चेंडू अडवला गेला तेवढेच चांगल्या वेगानं चेंडू फेकला गेला देखील. मात्र तिथे बॅकअप नव्हतं. चेंडू व्यवस्थितरित्या अडवता आलं नाही. तत्पर मात्र त्याच संधीचा फायदा उठवला बॅटर्सना आणि सिंगल धाव ची कन्वर्ट दुसऱ्या धावसंख्येमध्ये केली गेली. 58 धावा धावपळ कधी पाहायला मिळत आहेत. 5वा षटक मार्गस्थ असताना हा सामना देखील एक महत्वाचा आहे. जसं जसं आपण पाहिलं ना हे लीगचे मॅचेस आहेत. जशा जसा सामने पुढे जातील तशी तशी चुरस प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी पहा कुणाच्या बॅटमधून आज चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने गोलंदाजींची या ठिकाणी फलंदाजांची दानादान उडवताना देखील पाहायला मिळालेत. खऱ्या अर्थाने बराचसा षटकारांचा तडाखा देखील पाहायला मिळालाय. गोलंदाजांनी फलंदाजांच्या दांड्या देखील उडवताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. हा आजच्या दिवसातील एकच क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळालाय. चांगला फटका खेळताना आपण पाहिलं थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडूने अंतर गाठण्याचा प्रयत्न केला. सीमारेषेच्या अगदी जवळ पोहोचलाय चेंडू. तर धुवर मात्र एक वेळ पाहिलं ना तर क्षेत्ररक्षकाने देखील हार नाही मांडली. शेवटच्या चेंडूपर्यंत त्याच्यावरती थांबवण्याचा प्रयत्न राहिला आणि चेंडूला थांबवलं देखील. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करत असताना आपण पाहिलं. पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं तर स्वतः सरसेनापती पृथ्वीराज आलेत.
60 धावा धावपळामध्ये 6व्या षटकाला सुरुवात झाली. 5 फलंदाज मात्र 5 रायटम राऊंडने या ठिकाणी सुरुवात केली. कमी गतीचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार अपेल मात्र डॉट चेंडूची सांगता राहिले. आपली उंचीचा ताकदीचा आणि खऱ्या अर्थाने पाहिलं ना चेंडू फेकण्यासाठी या ठिकाणी सज्ज राहिलेत. मोठा फटका फसलाय डीके चेंडू. आता मात्र डीकेच्या हातामधून हा चेंडू निसटला गेलाय. जेल सुटला गेलाय खऱ्या अर्थाने पाहिलं तर. पृथ्वीराज पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज होता. राईट आर्म राऊंडनं पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न. बॅटचे एज लागले. क्षेत्ररक्षक आहे तिथे. लेग स्लिप मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. तद्वार मात्र इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्येवरती नजर टाकली तर तिथे धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजेच पुढचा बॉल लॉफ्टेड फटका खेळला गेलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय. झेल संपवलाय. आणखीन एक बॅटरचा इथे खेळ. धक्का क्रमांक मिळालाय 6वा. खऱ्या अर्थाने या ठिकाणी पृथ्वीराज सरांचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतायत. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं चेंडू फेकायला मोठा दंड नाही तर मनगटात बळ असावं लागतं आणि तेच खऱ्या अर्थाने या ठिकाणी मनगटातलं बळ आज मात्र पृथ्वीराज सरांचं पाहायला मिळतोय. आणखीन एक कमी गतीचा चेंडू इथे हाताळला गेला आणि खऱ्या अर्थाने षटक क्रमांक 6वा इथे संपला. 6 षटकांचा खेळ संपलाय. 63 धावा धाव फळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर डगआउट मध्ये परतलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सनराईज हैदराबाद या संघाचे अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये कितपर्यंत धावांचे मजल मारले जाते. खऱ्या अर्थाने आजच्या दिवसातील ग्राउंड क्रमांक 2 वरती जर पाहिलं ना 1 वरती जर पाहिलं या चालू स्पर्धेमध्ये तर तिथे खऱ्या अर्थाने 91 धावसंख्येचा आज हायेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळाला आहे. गोलंदाज सुमित तटकरे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज राहिलाय. 7वं षटक हाताळण्यासाठी. ओ काय फटका खेळला गेलाय. डीके हा जबरदस्त क्षेत्ररक्षण. बरचसं अंतर दूरवरचं डीप बिडिगड मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप क्षेत्राचं अंतर कव्हर केलं. तिथे कमीत कमी 2 धावा रोखण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय. 65 धावा धावपळामध्ये पाहायला मिळत आहेत. अफलातून एफर्ट देत असताना डीके आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखी एक मोठा फटका खेळलाय. डीके आहे. स्टँड अँड डिस्पॅच. इथे मात्र आपण पाहिलं क्षेत्ररक्षक अगदीच तैनात होतं. अगदी स्टँड लावलं होतं डीकेनं आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर बॅटर्स मात्र या ठिकाणी बाद झालाय. चांगला झेल पकडला गेलाय. धावा धावपळकावरती 65. 7 विकेट. 7 ओव्हर प्रोग्रेस. जिथे गोलंदाज आपण पाहिलं सुमित तटकरे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत.
हा 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 डावखुरा बॅटर्स इथे आपण पाहिलं तर जबरदस्त बॉल राहिलाय. बॅटर्सला इथे खऱ्या अर्थाने थांबवलं गेलंय सुमित तटकरेनं. रणजित माने हे आपल्याला पाहायला मिळतात बॅटर. डावखुरा आक्रमक असा फलंदाज आहे आणि डावखुरे फलंदाज नक्कीच गोलंदाजांना नेहमीच घातक ठरत असतात. आडवा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. जिथे आपण पाहिलं फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल धाव मिळते. धावसंख्या जिथे 66, 66 धावा धावपाळकावरती राहिल्यात. पुढचा बॉल. ओहो, वेगवान भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळालाय. चेंडू मात्र आपण पाहिलं फाईन लेग क्षेत्रामध्ये सीमा रेषेच्या बाहेर चौकार आलाय. वन 71 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. पाहता पाहता असं वाटत होते की धावसंख्या कमी पाहायला मिळेल, परंतु आता इथे धावांचा ओघ पाहायला मिळालाय. अगदीच 71 धावसंख्येवरती ही धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे जिथे सिंगल तर धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. टू 72 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. 7व्या षटकातील अंतिम चेंडू. ओहो हो, चांगला बॉल राहिला. अगदीच या ठिकाणी भुसकाला ठेवलाय. डॉट चेंडूची सांगता, जोरदार अपील, उत्साह. आणि जिथे मात्र आपण पाहिलं तर इथे मात्र आपण पाहिलं फलंदाज पास झालाय. 8 बॅटर्स मैदानाच्या खऱ्या अर्थाने बाहेर पलटले गेलेत. गोलंदाज खऱ्या अर्थाने पाहिलं तर पहिलाच बॉल 8व्या षटकामधील इथे पाहायला मिळतोय. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जोरदार अपील केला जातोय आणि फलंदाज डायरेक्ट हिट या ठिकाणी पाहायला मिळालंय. फलंदाज मात्र धावच्या सुरुवात बाद झालाय. एक चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं की जे या खेळाडूने, या सहकार्याने सर्वांनी स्वप्न पाहिलं होतं की आपली एक लीग व्हायला पाहिजे. मग हे वर्षभर चालत असणारी चर्चा आणि तिथून आपण पाहिलं सचिन एलिओ प्रीमियर लीग 3रं सीझन आज मात्र चेन्नईच्या प्रसिद्ध मेघना कॉलेजच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. अगदी 2 मैदान आहेत, ग्राउंड क्रमांक 1 आणि ग्राउंड क्रमांक 2. ग्राउंड क्रमांक 1 वरती ह्या चाललेला मॅच आपण पाहतोय जिथे सनराइज हैदराबाद आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर तिथे राजस्थान रॉयल संघ पाहायला मिळतोय. पुढचा बॉल विकी यांचा. डॉट चेंडू आलाय. खऱ्या अर्थाने आज माझं प्रभावित केलं ते म्हणजे पृथ्वीराज सरांनी. सूर्य उगवला की प्रकाश पसरतो, सूर्य उगवला की प्रकाश पसरतो आणि आपले पृथ्वीराज दादा आले की आपुलकी पसरते. आपुलकी नेहमी त्यांची राहिले. त्यांनी जी संधी दिली आणि आज मग गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल की क्षेत्ररक्षण, याच प्रभावित केलं यांनी. डॉट चेंडू आलाय.
73 धावा. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू या ठिकाणी डॉट आलाय. खऱ्या अर्थाने इथे माय मिस्टेक. खऱ्या अर्थाने पाहिलं तर 8वं षटक देखील संपलंय. शेवटच्या चेंडू डॉट आलंय. 8 षटकांचा खेळ संपलाय. धावा आपण धापाळकडे पाहिल्यात तर 73 धावा पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी 74 धाव्यांची गरज आहे. तर कुठेही जाऊ नका, ऐकत राहा. जी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय खऱ्या अर्थाने सचिन 11 प्रीमियर लीग पर्व 3 जी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय तर या सामन्याचा उत्तरार्ध ऐकण्यासाठी मी घेऊन जातो, ज्यांच्या माध्यमातून चेन्नईच्या या भूमीमध्ये मला येण्याचं भाग्य लाभलं असे आमचे समालोचक मित्र खऱ्या अर्थाने हरिभक्त पारायण एक चांगले कीर्तनकार आहेत, महाराज आहेत. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी चेन्नईला माझ्या मायबोली मराठी समालोचना करण्याची संधी मिळाली. आणि खऱ्या अर्थाने सर्व आयोजक, मग विशेष करून पृथ्वीराज सर असतील, सचिन सर असतील, कुमार सर असतील आणि हे सर्व आपले बांधव, या सर्व सहकाऱ्यांचा पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून मी धन्यवाद देतो. असंच आपलं प्रेम आमच्यावरती राहू द्या. आणि क्रिकेटच्या माध्यमातून आज बरेचसे एक नवीन मित्र मिळाले आणि खऱ्या अर्थाने आवाजामध्ये बदल करतोय. आवाज ऐकूया रायगड श्रीवर्धन दिघीचा, तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका आवाज, अर्थातच हरिभक्त पारायण हरीश महाराज दिघीकर यांचा मात्र आवाज असणार आहे. मी मात्र तुर्तास थांबतोय. धन्यवाद. धन्यवाद प्रदीप सर. हजारो किलोमीटरचा प्रवास महाराष्ट्रातून तामिळनाडूच्या सिटीमध्ये चेन्नईपर्यंत करताना आणि इथं आल्यानंतर आपल्या घरापासून लांब येऊन मराठीत समालोचन करण्याची संधी मिळते. हे आपलं भाग्य आहे. लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. विश्वमाऊली ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात, माझ्या मराठीचा बोलू कौतुके, परी अमृताती पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय सुद्धा म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. महाराष्ट्रातून चेन्नईपर्यंतचा प्रवास आणि या शब्दांची पूजा करण्यासाठी मी हरीश गजानन दिघीकर तुमच्या समोर या स्पर्धेचा सचिन 11 प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. सनरायझ हैदराबाद प्रथम फलंदाजी करताना 73 धावा केल्या. 74 धावांचं आव्हान राजस्थान रॉयल्स या संघासमोर आपल्याला पाहायला मिळेल. एक अभूतपूर्व क्रिकेटचा 16 मैदानावर मेघना कॉलेज चेन्नईमध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. ग्राउंड 1 वर आता सध्या मी उपस्थित आहे. सकाळपासून ग्राउंड 2 ला आपण माझ्या आवाजात या स्पर्धेचं समालोचन ऐकत होता. तर या मैदानात प्रदीप भोईर सरांना तुम्ही ऐकत होतात की जबरदस्त स्पर्धा सचिन जाधव सर असतील, पृथ्वीराज सर असतील, कुमार सर असतील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तेच आमचे श्रमिक राऊत ज्यांनी हा संपर्क दिला, साईनाथ निगुडकर असतील, संतोष निगुडकर असतील, या सगळ्यांचेच मनपूर्वक आभार व्यक्त करतो. महाराष्ट्र सोडून पहिल्यांदा दुसऱ्या राज्यात अर्थात तामिळनाडू, सिटी ऑफ 1000 टेम्पल असं जिला म्हटलं जातं, त्या तामिळनाडूमध्ये आपल्याला मराठीतून समालोचन करण्याची संधी उपलब्ध झाली. चला बॅटर विनंती असेल राजस्थान रॉयल्स प्रारंभिक बॅटर मैदानात दाखल होतील. पंच जात आहेत मैदानात. डीके आणि विकी आपल्याला पाहायला मिळतील प्रारंभिक बॅटर. खेळाडू महाराष्ट्राचे पण भूमी चेन्नईची.
एक आज विलक्षण दृश्य आपण पाहतोय. खेळाडू महाराष्ट्राच्या मातीतले आहेत. त्यांच्या नसानसात महाराष्ट्राची जिद्द आहे. त्यांच्या मनात आपल्या मातीतला अभिमान आहे. पण आज त्यांची परीक्षा होते ती चेन्नईच्या ऐतिहासिक भूमीवर. सह्याद्रीच्या कुशीतून निघालेले खेळाडू आज समुद्राच्या लाटांशी नाते सांगणाऱ्या चेन्नईत उतरलेत. घरापासून दूर, आपल्या महाराष्ट्रापासून दूर, पण मनापासून नाही. कारण मैदानावर उतरताना प्रत्येक खेळाडूच्या मनात एकच भावना आहे, कारण आपण महाराष्ट्रीयन आहोत. महाराष्ट्राची माती म्हणजे जिद्द, शिवरायांचा इतिहास म्हणजे शौर्य, संतांची परंपरा म्हणजे संयम, आणि महाराष्ट्राचा खेळाडू म्हणजे हार मानायची नाही, शेवटच्या चेंडूपर्यंत लढायचं. आज चेन्नईच्या या भूमीवर महाराष्ट्राच्या प्रत्येक खेळाडूची बॅट त्याच्या गावाची, शहराची आणि मातीतली गोष्ट सांगणार आहे. कोणी सांगलीचा आहे, कोणी साताराचा आहे, कोणी रायगडचा आहे, कोणी मुंबईचा आहे. माझ्या तालुक्यातील श्रीवर्धनचे खेळाडू आहेत. मराठवाडा, विदर्भ, सातारा, सांगली, नाशिक, नागपूर असे सगळे महाराष्ट्रीयन खेळाडू त्या तामिळनाडू चेन्नईमध्ये उतरलेत. व्हीके आहे सायकला, नॉनस्ट्राईकला डीके. पहिलं षटक घेऊन हैदराबादकडून पहिला बॉल. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. पंचांनी मात्र व्हाईट बॉल दिलाय. गोलंदाज मान्य करत नाहीयेत. सर डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या रिटायरमेंट नंतर एका पुस्तकात क्रिकेट ची माहिती देताना त्यांनी लिहिलं, मैदानातील दुर्दैवी माणूस म्हणजे पंच. कारण इथे आता नॉट आऊट दिलाय, त्यामुळे गोलंदाज नाराज, आऊट दिला तर बॅटर पण नाराज. करायचं तर काय पंचांनी. पंचांना निर्णय मात्र द्यावा लागतो. व्हाईट बॉल. विकी देवकर, डीके लखन गोलंदाजीसाठी. हलक्या बॅटने स्टेअर केला इथे. गली रिसन मध्ये एक सिंगल. विकी गोलंदाजी जबरदस्त. प्रत्येक बॉलला अपील करून दबाव टाकण्याचा प्रयत्न विकीचा गोलंदाज म्हणून. पण स्ट्राईकला डीके लखन आपल्याला पाहायला मिळतील, नॉन स्ट्राईकला विकी देवकर पाहायला मिळतील. चेन्नई सुपर किंग्स तिन्ही मॅच जिंकलेत, सेमीफायनल मध्ये दाखल झाले. विकी हो, फटका हवेचा डीके लखनचा. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. झेल टिपला जातोय. राजस्थान रॉयल्सला पहिला हादरा. डीके लखन
शून्याचा भोपळाही फोडता न माघारी परत आहेत. शून्याचा चष्मा लावून माघारी परत आहेत. भोपळाही फोडला नाहीये. आमच्या स्कोररला कुठलीही तकलीफ दिली नाही. माघारी परतले DK लखन. कोकणचे खेळाडू पण शून्यावर बाद झालेत. चौऱ्याहत्तर धावांचं लक्ष होतं. DK लखन गेलेत. आता पृथ्वीराज सर आलेत. स्पर्धेचे आयोजक. खूप चांगलं काम त्यांनी स्पर्धेच्या निमित्ताने इथं केले. सर्व महाराष्ट्रीयन लोकांना, आता मराठी लोकांना एकत्रित केले. या तामिळनाडू चेन्नईमध्ये विकी गोलंदाजी जबरदस्त आहे, घातक आहे. पृथ्वीराज यांच्यासाठी पुढचा बॉल हलक्या बॅटने खेळलाय ऑन साईडला. शॉर्ट फाईनल क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळेल. सिंगलने आपलं खातं उघडलंय. 3 धाबा, 71 धाबा अजूनही पाहिजेत. उर्वरित 44 चेंडूमध्ये. पुढचा बॉल विकी टू विकी. बेस्ट वर्सेस बेस्ट. मनगडी पटका स्टेअर केलाय, ग्लान्स केलाय ऑन साईडला. मनगडाचा वापर केला. एक सिंगल फक्त येईल. पुन्हा एकदा हलक्या बॅटने पृथ्वीराज यांनी खेळून काढला हा बॉल. एक सिंगल येईल. विकीचं षटक पूर्ण खेळून काढायचं, व्यतीत करायचं अशाच इराद्याने दोन्ही बॅटर खेळतात. 5 धावा. पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालाय. एक गडी बाद, 5 अशी धावसंख्या. एका षटकानंतर 42 चेंडू शिल्लक आणि 69 धावांचं लक्ष आहे. 69 धावा पाहिजे आहेत. सात ओव्हरमध्ये 69 रिक्वायर्ड रन रेट 9.86 म्हणजे तब्बल प्रत्येक षटकाच्या माग 10 धावा करायच्या आहेत. दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी स्ट्रोक चांगला आहे. गॅप मिळाला नाहीये पण एक धाव इथं कम्प्लीट होईल. रितेश नवीन गोलंदाज हैदराबाद सनराइज हैदराबाद कडून. रितेश एक साइड वाईड बॉलचा इशारा. उजव्या यष्टीच्या पुन्हा एकदा बाहेर खराब गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी इथे पाहायला मिळते ती रितेशची. आठ धावा स्कोर कार्डवर आपल्याला दिसतात. राजस्थान रॉयल्स फटका चांगला आहे. कवड्राय पाहायला मिळते. देखणे स्टायलिश फटका आपल्याला पाहायला मिळतो. विकीच्या बॅटमधून इथे पाहायला मिळते. अलंग द कार्पेट सिंगल मिळेल फक्त या बॉलवर.
सिंगलनी धावसंख्या पुढे सरकते 9. दोन्ही बॅटर 100च्या स्ट्राईक रेटने खेळतात. 3 चेंडू 3 धावा. पृथ्वीराज सर आता स्ट्राईकवर आहेत. विकी देवकर 3 चेंडू 3 धावा. रितेश चांगली गोलंदाजी करतायत. चेन्नई सुपर किंग्स शरद आता निवांत आहेत कारण सेमी फायनलमध्ये गेले आहे त्यांचा संघ 3 लगातार सामने जिंकून. रितेश फटका हवेत खेळण्याची चूक केली. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. हा विकेट मोठा आहे. पृथ्वीराज माघारी परत आहेत. राजस्थान रॉयल्स 2-9. लेट कट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. महेंद्र आलेत. पहिल्या चेंडूवर सिंगल घेतली. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचवली. आता अडचणी वाढतात राजस्थान रॉयल्सच्या कारण उर्वरित 38 चेंडूमध्ये आता 64 धावांची गरज आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. विकी देवकर आता स्ट्राईकला. फटका हवेत आहे. आणखीन एक विकेट येईल इथे. विकी सुद्धा परत आहेत माघारी. आता अडचणी वाढल्यात. एका पाठोपाठ एक बॅटर माघारी परत आहेत. या धावसंख्येवरच 3 गडी बाद झालेत. राजस्थान रॉयल्स आणखीन एक विकेट. आता राजस्थान रॉयल्सची परिस्थिती मैदानात अशी आहे. तू चल मैं आया. एका पाठोपाठ एक. कोणी थांबायला तयार नाही मैदानात. लहान मुलं ती घरात पत्त्यांचा बंगला करतात आणि अनोळख्या पाहुण्यांनी दरवाजा उघडावा आणि मग हवेने सगळा पत्त्यांचा बंगला कोसळावा. तशी जिथं राजस्थान रॉयल्सची सध्या ही इनिंग ही पारी ढेपाळलेली आपल्याला पाहायला मिळते. चौथा विकेट 2 षटकातच 10 या धावसंख्येवर. परिस्थिती आता गंभीर आहे आणि इथे मात्र खंबीर उभं राहावं लागेल येणाऱ्या नव्या बॅटरला.
हॅलो, पुन्हा एकदा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय. सर्वांचं जेवण वगैरे झाले असेल, थोडंसं थांबलो होतो. चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिथे गोलंदाजीसाठी आपण पाहतोय असलम पठाण हा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जोरदार असा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला, जिथे खऱ्या अर्थाने अपील केली गेली. आणि अगदीच आपण पाहिलं तर पंचांचा निर्णय येण्याआधीच ज्या बॅटर्सने मात्र निर्णय दिला की मी ते आऊट आहे, एक खिलाडूवृत्ती दाखवली गेली. आणि खऱ्या अर्थाने क्रिकेट खेळत असताना पंचांचा दिलेल्या निर्णयाचा सन्मान करा, खऱ्या अर्थाने आपल्या सिनियर खेळाडूंचा सन्मान करा. आणि तेच या ठिकाणी पाहायला तर सन्मान देत असताना फलंदाजाने स्वतःहून सांगितलं की मी बाद आहे. आणि इथे मैदानाच्या बाहेर बाद होत असताना षटक क्रमांक जिथे पाहिलं तर 5वं षटक क्रमांक चालू आहे. 32 धावा धावफलकावरती 5 बॅटर्स बाद झालेत. खऱ्या अर्थाने अर्धा संघ या ठिकाणी पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये म्हणजे मैदानाच्या बाहेर डगआउटमध्ये परतलेला पाहायला मिळतोय, जिथे खऱ्या अर्थाने सुमित तटकरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्याकडे ती क्षमता आहे, विस्फोटकता आहे, खऱ्या अर्थाने मोठमोठे फटके खेळण्याची, या सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे. एक खऱ्या अर्थाने या संघाचा पाहिलं ना राजस्थान रॉयल्स संघाचा आपण जर विचार केला तर त्या संघाचा आपण ट्रम्प कार्ड देखील म्हणू शकतो. त्याच्याकडे ती क्षमता आहे विध्वस्तक फलंदाजी करण्याची, त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्याचसाठी जाणला जातो. आणि ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजीचा विचार केला तर मग असलम पठाण तिथे गोलंदाजी मार्कवर आहेत. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये आपण पाहिला तर 12 धावा खर्च केल्या गेल्यात, मात्र 1 विकेट त्यांनी मात्र प्राप्त केली गेली आहे. अतिशय आपण पाहिलं तर इथे अगदी उष्णतेचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा मिली हेलिकॉप्टर उडवला गेलाय. स्ट्रेट ड्रॉयचा फटका राहिलाय, जिथे लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. वाईडिशमध्ये सिंगल धाव मिळते, सिंगलच्या व्यतिरिक्त धाव मिळणार नाही. खऱ्या अर्थाने आता मात्र धावांचं इथे थोडंसं जे आव्हान आहे ते मोठं होतंय. मात्र तिथे जर तर आव्हान थोडंसं कमी करायचं असेल तर आता 1-2 मोठे फटके खेळावे लागतील, कारण सामना असूनही जर पाहिला तर दोन्ही संघाच्या बाजूने आहे. म्हणजे ते 19 चेंडू आणि 41 धाव्यांची गरज आहे. असलम शेख पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय, जिथे आपण पाहिलं डावकोरा बॅटर्स विके गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुढे सरसून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, अगदीच बॅटच्या खालच्या टोला चेंडू लागलं, व्यवस्थित मेळ नाही झालं. यष्टीरक्षक यष्टीच्या पाठीमागे चोख कामगिरी बजावता अगदीच चांगला झेल पकडला गेला. गोलंदाजाने आपण टाकला चेंडू पाहिला, एक चांगला दर्जाचा गोलंदाज खऱ्या अर्थानं पाहिला तर असलम पठाण यांच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळाली. जरी 13 धावा खर्च केले असल्या ना तरी देखील त्या गोलंदाजाने आपण पाहिलं महत्त्वाचे ब्रेक थ्रू 2 मिळवून दिलेत. आता थोडंसं अडचणीत वाढ झालेत म्हणावे लागेल की 18 चेंडू शिल्लक राहिलेत. 18 बॉल्स रिमेनिंग आहेत शिल्लक असताना आपण पाहिलं तर 41 रन्स म्हणजे 41 धावांची गरज आहे अजूनही या संघाला जिंकण्यासाठी. तसं बरंचसं काही अजून संपलेलं नाही. 13.67च्या सरासरी धावा जमा करायच्या आहेत. जर इथे सुमित तटकरेची बॅट बोलायला लागली तर ओके बोलो ओके 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 ज्यांना कोणाला जेवण करायचं असेल, ज्यांना कोणाचा अन्नाचा आस्वाद घ्यायचा असेल त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. एक सुंदर रुचकर जेवण बनवलंय आणि खऱ्या अर्थाने अजकांच्या माध्यमातून सकाळी नाश्त्याची व्यवस्था, मग दुपारी जेवणाची व्यवस्था आणि अन्न हे पुण्यवर्म आहे. तर या अन्नाचं नाशाडी करू नका. जर आपल्याला जेवढं आपल्या पोटात जाईल तेवढंच घ्या. जेवण सुरू केलेलं आहे, जे कोण राहिले असेल जेवण करायचं आपण जेवण करून घ्या, ही आपल्या सर्वांना कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे. चला मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहिलं 18 चेंडू शिल्लक आहेत, 18 मध्ये धावा करायच्या आहेत 41. 18 चेंडूमध्ये 41 धावांची गरज आहे. आपण पाहिलं तर इथे अगदीच वातावरण बदललं गेलं, अगदीच दमट वातावरण, परंतु तेवढंच उष्मा खऱ्या अर्थाने पाहायला मिळतं की गरम या ठिकाणी गरमीचं वातावरण जास्त पाहायला मिळतोय. आणि मॅच देखील तेवढंच गरम राहिले, कारण जो जिंकेल ना तो पुढचा सामना खेळणार आहे, कारण दोन्ही संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे.
18 चेंडूमध्ये 41 धाव्यांची गरज आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जवळजवळ 1400 किलोमीटरचं अंतर पार करून या ठिकाणी आम्ही पोहोचलोय. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील खेळाडू आज मात्र आपल्या कामानिमित्त चेन्नईसारख्या प्रसिद्ध शहरामध्ये इथे आलेत. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं नोकरीधंदा व्यवसाय सांभाळत असताना त्यांनी एक संकल्पना आखली गेली की आपल्याला इथे हक्काचं एक व्यासपीठ म्हणजेच आपण जर क्रिकेट खेळत असलो, क्रिकेटमध्ये नित्यांत प्रेम करतोय, मग तिथे प्रीमियर लीगचं आयोजन करूया. आणि तेच प्रीमियर लीगचं आयोजन केले गेले सचिन 11 प्रीमियर लीगच्या माध्यमातून. हो, मोठा फटका खेळला गेलाय. सुमित तटकरेच्या बॅटमधून या ठिकाणी मोठा फटका खेळला होता. सिंगल तर आले, जिथे लोमॅस फ्लॅटमध्ये चेंडू पडला. 2 धावा आता कंप्लीट केल्या जात आहेत. आता मात्र 2 धावा इथे कमी केल्या तर आपण म्हणू शकतो की 17 चेंडू आणि 39 धाव्यांची गरज. 17 चेंडू 39 धावा. गोलंदाजीसाठी पाहिला तर हर्षद पिंढारी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. डावखोरा गोलंदाज आहे, वेग आहे त्याच्याकडे, चेंडूला वळवण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. आणि खऱ्या अर्थाने डावखोरा जर उजव्या हाताचा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच हर्षद पिंढारी. एक चांगल्या गतीचा चेंडू हाताळत असताना मात्र तिथे आपण पाहिलं तर सुमित तटकरे आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवलाय खऱ्या अर्थाने संघ मालकाने. कमी गतीचा चेंडू खऱ्या अर्थाने ही होती फलंदाजाला आमंत्रण आणि आमंत्रण स्वीकारलं गेलं. अगदीच लांब पडल्याचा हा षटकार आपण पाहिला. खऱ्या अर्थाने ही झाली टेनिस क्रिकेटची खरी आतिषबाजी. मैदानाच्या बाहेर चेंडू आणि मैदानात जल्लोष मात्र इथे पाहायला मिळते, कारण षटकार आलाय. षटकाराने सामना अगदीच विजयाकडे नेण्याचा प्रयत्न करतोय सुमित तटकरे. पुढचा बॉल हर्षद पेंढारीचा. कमी गतीचा चेंडू, इथे मात्र मिश्रित गोलंदाजी, सबमरीन चेंडू आपण म्हणू शकतो की चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय, जिथे आपण पाहिलं तर डॉट चेंडूची सांगता राहिले. 14 मध्ये 33 धाव्यांची गरज. 14 चेंडू 33 धावा बनवायच्या आहेत. पुढचा बॉल पुलर लेनचा चेंडू होता, मोठा फटका खेळला गेलाय. शर्तीचे प्रयत्न, अप्रतिम डोळ्याचं पारड फेडणारं क्षेत्ररक्षण. ही भावा कॅच नाही तर मॅच जिंकली म्हणू शकतो, कारण अवघड झेल इथे होतं. जबरदस्त झेल या ठिकाणी पाहायला मिळालं. हवेत चेंडू, क्षेत्ररक्षक खाली आणि झेल घेतलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण केलंय बाबा, जबरदस्त आहे. जर तुम्हाला क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळून जातो मित्रांनो. जबरदस्त. अगदीच ट्रम्प कार्ड होता तो म्हणजेच राजस्थान रॉयल्स संघाचा सुमित तटकरे, मात्र त्याचा इथे अडथळा दूर केला गेला. समीकरण आता बदलत चाललंय, जिथे 13 मध्ये आता 33 धाव्यांची गरज आहे. 13 चेंडू 33 धाव्यांची गरज आहे. पुढचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय, जिथे वाईड आलाय. आता मात्र खरे आता राजस्थान रॉयल्स संघ म्हणत असेल की आता धावा कुठून काय असं येऊ द्या, वाईट येऊ द्या की नो येऊ द्या, परंतु त्या धावा येणं गरजेचं आहे. वाईट चेंडू पडल्यानंतर धावसंख्या थोडीशी पुढे सरकले. आता मात्र 32 धाव्यांचा अजूनही गरज आहे 13 चेंडूमध्ये. हो, थर्डमॅन क्षेत्रामध्ये चांगला फटका खेळलाय, मात्र क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळणार, एकाच्या व्यतिरिक्त मात्र धाव मिळणार नाही. जिथे आपण पाहिलं तर 6 षटकांचा खेळ संपला. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, जिथे 43 धावा धावपळते पाहायला मिळतात. 12 मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिल्या ना तर 31 धाव्यांची गरज आहे. बारा चेंडू मध्ये 31 धाव्यांची गरज आहे. काय सामना चालला इथे सचिन 11 प्रीमियर लीगच्या माध्यमातून, जिथे आपण पाहिलं जो सनराइज हैदराबाद संघ ज्या धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच धावा जमवण्याचा प्रयत्न मात्र राजस्थान रॉयल्स संघ करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन द स्ट्राईक मोहन,
आणि या साथीला पाहिलं तर मारुती आहे. गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं तर विकी आहे, ज्याच्या बॅटमधून चांगले फटके पाहायला मिळालेत. पुढचा बॉल, पहिलाच बॉल जिथे लेग स्टंप सोडून जाणारा पाहायला मिळाला. अगदीच पाहिलं तर मग आता 12 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 30 धावा. अशक्य असं काही नाही, सगळं शक्य आहे. तुम्ही मनाशी खऱ्या अर्थाने गाठ बांधलीत ना, निश्चय केलात तर नक्कीच तुम्ही ती करू शकता. आणि तुमच्याकडे विश्वास, आत्मविश्वास गरजेचा आहे. आहा हा हा, काय फटका खेळलाय, जबरदस्त फटका खेळलाय. परंतु खऱ्या अर्थाने हा झेल नाही तर सामन्याला कलाटणी देणारा क्षण आहे. कारण काय झेल पकडला, जेवढा ताकदवान फटका खेचला होता ना डीप कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये, तेवढ्याच चांगल्या दर्जाचा क्षेत्ररक्षण देखील ज्या क्षेत्ररक्षकाने केला गेला. जबरदस्त हा झेल पकडला गेला. सामन्याला कलाटणी देणारा क्षण आहे असं देखील म्हणू शकतो. कारण वाईट आला होता, त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, तदनंतर मात्र मोहन बाद झाला. 8वा हादरा मात्र मिळाला गेलाय. पुढचा बॅटर्स करण मोहिते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विकी, कमालीची गोलंदाजी आज अष्टपैलू खेळ विकीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. वाईट या ठिकाणी दिशेवरती नियंत्रित करावा लागेल, कारण वाईटने देखील धावसंख्येच्या जवळ अगदी पोहोचू शकतायत. आणि या गोलंदाजाने अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करणं गरजेचं आहे. टप्पा आणि दिशा ही खूप महत्वाची आहे गोलंदाजी करत असताना. पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू मात्र बॅटच्या रडारमध्ये, पट्ट्यामध्ये आला नाही. पॉईंट क्षेत्रामध्ये खेळायचं होतं, बॅटचा आधीच खालून चेंडू निघून गेला. डॉट चेंडूची सांगता राहिलंय. सामना मात्र आता लांब होत असताना 10 चेंडू 29 धाव्यांची गरज राहिली. 10 चेंडू 29 धावा इथे अजूनही बनवायचे आहेत राजस्थान रॉयल या संघाला. पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न, हा देखील चेंडू या ठिकाणी डॉट स्वरूपाचा आलाय. आज मात्र विकीची कमालीचा खेळ पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने इथे आपण पाहिलं की पृथ्वीराज सर जर मैदानावरती राहिले असते तर या सामन्याचं चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु लवकरच बाद झाले आणि सामन्याचं चित्र एक वेगळं पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सिली मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होतं, मात्र कोणतीही एक धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय. 8 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज. आठ चेंडू शिल्लक राहिलेत जिंकण्यासाठी. आपण पाहिलं तर मग अजूनही 28 धाव्यांची गरज आहे. हे 28 धावा होताना देखील आपण पाहिल्यात. विकी पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज राहिलाय. ओहो, हा चेंडू देखील इथे डॉट स्वरूपाचा आलाय. खऱ्या अर्थाने अजूनही पाहिलं 7 चेंडू 7 मध्ये 28 बनवायचे आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही मित्रांनो, ही वेळ अजूनही गेली नाही. जर तुम्ही इथे एखादा या चेंडूवरती मोठा फटका आला तर नक्कीच या सामन्याला वेगळी कळाटणी मिळू शकतोय. कधीच पॉईंट क्षेत्रामध्ये फटका खेळला गेला जिथे सिंगल धाव मिळते. सिंगल धावाने काही फरक पडणार नाही प्रतिस्पर्धी संघाला, हे माहिती आहे. परंतु आता 6 मध्ये 26 धाव्यांची गरज. 6 चेंडू 26 धावा बनवायच्या आहेत. सहा चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 27. खऱ्या अर्थाने हा चेंडू ठरवणार या सामन्याची दिशा. मैदानात शांतता आणि सगळ्यांच्या नजरा गोलंदाजाकडे आहेत, कारण हा चेंडूवरती एखादा मोठा षटकार आला तर सामन्यामध्ये एक वेगळी कलाटणी मिळू शकतोय. आणि त्याच अगदीच या ठिकाणी जोशमध्ये फलंदाज पाहायला मिळते. गोलंदाज, पहिला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. प्रशांत, झेल पकडला गेलाय. प्रशांत तंवर गोलंदाज आहे. प्रशांत तंवर आहे जोवर आम्ही मॅच सोडणार नाही. धक्का क्रमांक इथे मात्र आपण पाहिला तर 9वा मिळालाय. 9 फलंदाज मात्र आतापर्यंत बाद झालेत.
जिथे आपण पाहायला मिळतोय ज्या अजूनही 27 धाव्यांची गरज आहे. या सामन्यावरती सर्व भविष्य होतं, मात्र या चेंडूवरती प्रयत्न चांगले राहिले होते बॅटर्सचं, परंतु चांगला क्षेत्ररक्षण राहिला, झेल पकडला गेला. अजित मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना अजित A1 जगताप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. या चेंडूवरती देखील महत्वाचे 2 चेंडू राहिलेत. एक चेंडूवरती तर खऱ्या अर्थाने गोलंदाजाचं वर्चस्व राहिला, मात्र हा येणारा दुसरा चेंडू कशा पद्धतीचा काय धाटणीचा असणार, कारण या चेंडूवर देखील भवितव्य राहिलं आहे सामन्याचं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र सिंगल धाव घेतली गेली. आता सामन्याचं खऱ्या अर्थानं जर आपण चित्र पाहिलं ना, तर थोडंसं आपण म्हणू शकतो की हा सामना अगदीच सनराईज हैदराबादच्या दिशेने पाहायला मिळते, कारण 4 मध्ये 26 बन 4 षटकार आले तरी 24 धावा बनवू शकतात. फुटवर्कचा वापर, डॉट चेंडू. आता मात्र सामना अगदीच पाहिला तर मात्र सनराईज हैदराबाद संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतोय. पण एकदा कधी नो आला किंवा षटकार आला, चौकार आला, तर पुन्हा सामन्यामध्ये कमबॅक करू शकतोय संघ. ओहो, इथे मात्र आपण पाहिला 10वा हा धक्का मिळतोय. खऱ्या अर्थाने राजस्थान रॉयल्स संघ इथे आपण पाहिलं तर ऑल आउट होतोय. ऑल आउट होणारा हा तिसरा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालाय. 48 धावसंख्येवरती अगदी 26 धावसंख्येने आपण पाहिलं तर सनराईज हैदराबाद हा संघ जिंकलाय. विजय आणि पराजय दोन्ही संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन.